महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही। कालपर्यंत एकमेकांवर तलवारी उपसणारे नेते आज मिठीत पडतात आणि उद्या पुन्हा नवं नाट्य रंगतं। पण सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय एका खास चर्चेकडे, ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची। होय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ ज्यांनी एकेकाळी एकाच मंचावरून शिवसेनेचा झेंडा फडकवला, ते पुन्हा एकत्र येण्याच्या गप्पा रंगवतायत। संदेश कशाला थेट बातमीच देतो असं उद्धव ठाकरेंचं ताजं वक्तव्य ऐकलं आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। ही फक्त चर्चा आहे की खरंच काहीतरी मोठं घडतंय? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर ठाकरे बंधूंचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात तीव्र भाषणं, भावनिक लाट आणि शिवसैनिकांचा उसळलेला उत्साह। पण गेल्या काही वर्षात या बंधूंनी वेगवेगळ्या वाटा धरल्या। 2006 मध्ये राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा सांभाळली। त्यानंतर दोघंही एकमेकांपासून दूर, पण महाराष्ट्राच्या मनात कायमच जवळ। आता 2025च्या सुरुवातीला पुन्हा एकदा या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय। का? कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी याबाबत सकारात्मक विधानं केली आहेत आणि राजकारणातही सध्याची परिस्थिती ही त्यांना एकमेकांच्या जवळ आणते। 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडतायत। 2014 आणि 2017 मध्येही उद्धव आणि राज यांच्या युतीच्या चर्चा झाल्या होत्या, पण त्या विस्फटल्या। पण आता परिस्थिती वेगळी आहे। ठाकरे ब्रँड सध्या संकटात आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजेच मविआची धूळधाण उडाली। उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मिळून 50 जागांचा आकडाही गाठता आला नाही। मविआची एकजूट तेव्हापासून ढासळली आहे। शरद पवार आणि काँग्रेसला उद्धव राज युतीच्या चर्चांबद्दल शंका आहे, तर उद्धव आणि काँग्रेसला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याची भीती आहे। थोडक्यात मविआचं गणित बिघडले। दुसरीकडे महायुतीतही सगळं आलबेल नाही। भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे। सत्तेच्या जोरावर तिन्ही पक्षात इनकमिंग जोरात सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या मनात भाजपबद्दल साशंकता आहे आणि आता उद्धव राज युतीच्या चर्चांनी त्यांचं टेन्शन वाढलंय। का? कारण दोन ठाकरे एकत्र आले तर त्यांचा सर्वात मोठा फटका शिंदे गटाला बसेल। त्यामुळे शिंदे यांनी राज ठाकरेंशी संवादाचा मार्ग खुला ठेवण्यासाठी आपल्या निकटवर्तीयांना पाठवायला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंनी उद्धव यांच्या समोर एक कठीण अट ठेवल्याचं बोललं जातंय। मनसे सोबत युती हवी असेल तर काँग्रेसची साथ सोडा। आता ही अट उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरते, कारण काँग्रेसमुळे शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे। गेल्या 2 निवडणुकांमध्ये या मतांनी उद्धव यांच्या उमेदवारांना भरभरून साथ दिली, पण काँग्रेसचा हात सोडला तर ही मतं गमावण्याची भीती आहे आणि राज ठाकरेंना सोबत घेतलं तर हे नुकसान भरून निघेल का, हे गणित मातोश्रीवर मांडलं जाते। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा फटका कोणाला बसेल? भाजपाच्या अंतर्गत सर्वेनुसार ठाकरे बंधूंची युती झाली तरी त्यांचा फारसा फटका भाजपला बसणार नाही, पण एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र मोठा धक्का बसू शकतो। राज ठाकरेंचं वक्तृत्व, उद्धव ठाकरेंचं संघटन आणि दोघं एकत्र आल्यावर निर्माण होणारी भावनिक लाट यामुळे शिंदे गटाची जमीन सरकू शकते आणि याचाच फायदा घेण्यासाठी भाजप या युतीला पाठिंबा देईल असंही बोललं जातंय। त्यामुळे सध्या शिंदे गटात अस्वस्थता आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचं मनोमिलन खरंच घडलं तर हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरेल। उद्धव आणि राज यांच्यातलं वैर संपलं आणि दोघंही पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसले तर शिवसैनिकांचा उत्साह गगनाला भिडेल। पण प्रश्न हा आहे, ही युती फक्त चर्चेत राहणार की खरंच प्रत्यक्षात येणार? आणि जर युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं काय होणार? शिंदे गट कशी काट टाकणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाजप यातून कसा फायदा करून घेणार? महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच धक्के देतं। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या या चर्चांनी पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलंय। आता पाहूया ही ठिणगी फक्त धूर देणार की आग पेटवणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।